सर्व
येईल माझ्या अंगा कैसी दशा येईल माझ्या अंगा कैसी दशा येईल माझ्या अंगा
कयाशी दशा येईल माझी अंगा, कयाशी दशा येईल माझी अंगा, चित्त पांडुरंगा धुळतशी नाठवून देह पायाचे चिंतन, नाठवून देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये, कयाचा पात्र होईन लाभाशी, कयाचा पात्र होईन लाभाशी, कये ऋषिकेशी तिष्ठ येईल, नाठवून देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये, तुका म्हणे धन्य मानीन संचित, तुका म्हणे धन्य मानीन संचित, घेईन ते नित्य प्रेम सुख, तुका म्हणे धन्य मानीन संचित, तुका म्हणे धन्य मानीन संचित, घेईन ते नित्य प्रेम सुख, नाठवून देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये, ढाळा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, कर्पूरगौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि, मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगल पुंडरीकाय मंगलाय तनोहरि, मंगलाय तनोहरि, महायोगिके भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे माया, दंडवत तुझे माया, दंडवत तुझे माया,
सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदी वल्लभम नमो सद्गुरु तुज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकृति श्रीपादनाथं राजगिरं सुनाम ज्ञानदानाख्यदक्षं घोटी क्षेत्र निवासिनं तन्नमामि वेद विद्वान् वरिष्ठं नमो ज्ञानेश्वर नमो नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जनी देवाची तुकाराम तुकाराम नाम घेता कापी धन्य तुकोबा समर्थ केने केला हा पुरुषार्थ जळी दगडात हित वह्या तारिल्या दैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ केने केला हा पुरुषार्थ शरण शरण लोकनाथ पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष घालूदात पायात मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या माझी वाणी तुझे वरली गुणना ऐसे देई प्रेम काही करा 9:45 झाले म्हणजे कार्यक्रम सोडायची वेळ झाली. तुमच्या सर्वांच्या सेवेकरता निवडलेला अभंग या ठिकाणी तुकोबराय म्हणतात, कयाईशी दशा येईल माझे अंगा आणि चित्त पांडुरंगा धुरतशी. कोणती दशा? नाठवोनी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये. देवा मला कधी अशी दशा प्राप्त होईल का देहात मला आठव राहिला नाही पाहिजे. नाठवोनी देह पायाचे चिंतन आणि अवसान ते क्षण थोडा देखील माझा क्षण बिगर अवसानाचा जाऊ नये. म्हणजे मी सातत्यानं तुझ्या चिंतनामध्ये
तत्पर असावा, अशा पद्धतीचं दशा मला प्राप्त झाली पाहिजे. विठाला विठाला पारमार्थिक दशा आपल्याला माहिती नाहीत, सांसारिक दशा बऱ्याच जणांना माहिती आहेत. संसारात काहींच्या हाल असतात, हाल दशा असते, काही हालहाल दशा असते. सगळ्यांचा संसार चांगला नसतो. कोणाला कोणती दशा भोगायला लागेल सांगता येत नाही. काहींना दोन्ही दशा भोगाव्या लागतात, हाल दशा म्हणतो आपण त्याला, त्याची फार हाल दशा आहे. पारमार्थिक दशा प्राप्त होण्यासाठी देहाचा विसर पडावा लागतो, आणि जोपर्यंत ह्या देहाचा विसर चिंतनात पडत नाही तोपर्यंत जीवाला सुखाची प्राप्ती. देहाचा विसर पडला पाहिजे. भक्त व्हायचं असेल तर देह तादात्म्य तुटावं लागते. म्हणजे कसं व्हावं लागते माहिती? तुका म्हणे मग नहे वृत्तीवरी, आणि मग सुखाचे शेजारी पहुडीन. सुखाच्या शेजाराला जर जायचं असेल तर आपण भक्ती करतोय वृत्तीवर. संत महात्मे म्हणतात वृत्तीवरचं भजन देवाला आवडत नाही. किती चांगलं भजन असेल तरी आवडत नाही देवाला, म्हणजे दाढाचं आवडत नाही. बरं का? दाढानं केलेलं भजन आवडत नाही. शंभू भगवंत देखील चांगुना मातेक गेले ना आणि चिलियाचं भोजन मागितलं, कथा सांगायला वेळ नाही महाराज. एकुलतं एक मुलगं होतं, ते मुलगं शंभू भगवंताच्याच कृपेने तिला प्राप्त झालेलं होतं. श्रीयाळ राजा आणि चांगुना माता. पण त्याच शंभू भगवंतानं तिची परीक्षा पाहायला सुरुवात केली, आणि पाहुणे म्हणून चिलिया आणि चांगुना मातेकडे गेले. बरं श्रीयाळ राजा अल्लक निरंजन भिक्षान देही, भिक्षा मागितली. काय पाहिजे म्हणले तुम्हाला? म्हणले मला जे पाहिजे इच्छा भोजन द्यायला पाहिजे. सत्वशील श्रीयाळ राजानी चांगुना माता होती. बरं बोला तुम्हाला काय पाहिजे? म्हणले वचन दे. वचन दिलं, आणि वचन दिल्यानंतर शंभू भगवंताने त्या बैराग्याच्या वेशामध्ये आलेल्या शंभू भगवंतांनी सांगितलं तुझ्या मुलाचं जेवण मला पाहिजे, नर मासाचं जेवण पाहिजे. असं काय करता, याच्यापेक्षा दुसरं काही मागा ना, तिसरं काही मागा ना. नाही 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 म्हणजे द्यायचं असेल तर तेच, नाही तर सर्व पुण्य घेऊन जातो, तुझं सत्व हरण झालं म्हणून समज. चिलिया बाळ बाहेर खेळत होता, धावत आला. धावत आल्यानंतर आईला विचारला, आई रडत होती. का रडते आई? म्हणली
एक साधू आला आणि तो तुझ्या मांसाचं भोजन मागतोय. आई सांगितलं हा नरदेह एक दिवस जाणारच. हा देह नाशवंत स्वरूपात आहे, राहणारा नाही. जर साधूच्या उपयोगाला येत असेल तर मी माझा स्वतःचा देह साधूला समर्पण करायला तयार आहे. आणि त्या चिलिया बाळानं सांगितलं सुरी घेऊन ये आणि मला खलास कर. आईच्या डोळ्याला धारा लागलेल्या होत्या. पण जो बसलेला होता ना साधू त्याने सांगितलं अजिबात मोह आणि माया दाखवायची नाही. आणि मोह माया दाखवून जर तुम्ही मला भोजन देत असाल तर मी आताच निघून जातो. देवाला माया आणि मोह चालत नाही बरं. माया मोह सारे ओगाळून प्यालो. माया आणि मोह उगाळून प्यावा लागतो. म्हणजे माया सुटावी लागते आणि मोहाचा त्याग व्हावा लागतो. त्या दोन गोष्टी जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत भक्तीला खरी सुरुवातही होत नाही. विठाला त्या चांगुणा मातेनं आपलं रडं आवरलं, देवाकडं धावा केला आणि हातात घेतलेली तलवार आपल्या चिलिया बाळावर फिरवली. बरं आणि जेवण करायला सुरुवात केली. पण धाडाचं केलं होतं. शिंक्यावर ठेवलं वर. का तर कधीतरी आपल्याला पाहायला मिळावं का असा माझा मुलगा होता. मग शिंक्यावर वर शिर ठेवलं आणि धाडाचं जेवण बनवलं आणि शंभू भगवंताला पाचारण केलं या जेवायला म्हणे. शंभू भगवंतांनी पाहिलं, सगळी कल्पना त्यांना पहिलीच आहे. त्यांनी सांगितलं कशाचं जेवण आहे. म्हणली तुम्ही सांगितलं तसंच केलंय. म्हणजे काय. चिऱ्याला कापलं आणि जेवण बनवलंय. म्हणे धाडाचं मला चालत नाही. देवाने काय सांगितलं, मला धाडाचं चालत. तेव्हापासून धाडाचं देवाला लागत नाही. डोक्याचं पाहिजे. आणि डोक्यामध्ये अंतकरण आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाच्या डोक्यात अंतकरण आहे. तुम्ही इथं म्हणाल याला हृदय म्हणतात. हे रक्ताभिसन करण्याची क्रिया आहे. हे देवानी तयार केलेले हे शरीर चालवण्यासाठी हे हृदय. अंतकरण आहे डोक्यात. मन कुठं आहे हे डोक्यात. बुद्धी कुठं आहे डोक्यात. चित्त कुठं आहे आणि अहंकार तिडी कुठून उठती. नक्की डोक्यातून तिडी कुठल्या आवरती का आपल्याला नाही ना. या सगळ्या गोष्टी कुठं आहेत. डोकं कुठं पाहिजे. आपण कुठं देतो बरं. देतो तो देतो बिगर चुंबळीचं देतो. काही जण लय विचित्र आहेत. चुंबळ न घेता देतात डोकं. विठाला बरं जिथं द्यायला पाहिजे तिथं देत नाही. बोलती का दिल्याशिवाय राहत. कोणाला तरी जामीन होतील, कोणाला तरी साक्षीदार होतील. जामीन झालेला ज्याला काढून दिलं ते भरीतच नाही. आणि जप्ती कोणा हो. पगार कोणाचा कट होतो. जामीन राहिला त्याचा. ज्याचा जो जामीन राहिला त्याचा. इथं डोकं द्यायला आहे का नाही आपल्याला. देवाकडं डोकं द्यायला आहे का. देवाकडं डोकं देतो का आपण. जरा इकडे तरी डोकं द्या थोडंसं. धर्माच्या कार्यामध्ये डोकं द्यायला शिका. एवढा मोठा सप्ताह चालला आहे. कमीत कमी काही का होईना धर्माच्या कार्यामध्ये थोडासा हातभार लावला तरी डोकं दिल्यासारखं आहे. काहीतरी दान तरी
थोडस नका देऊ दूध जयामधी सार ताकाचे उपकार हं? तुझं व्हावा हे देव तरी हा तुका म्हणे फारण थोडा तरी केला पाहिजे का नको जाऊ द्या त्यांचं सांगायचं काम आपलं ऐकायचं एवढं टेन्शन घ्यायचं टेन्शन देणे का लेणे का नाही दुसऱ्याला टेन्शन द्यायला लय तयार असतात मंडळी तिडक्या चालीची तिडक्या इथाली नाही बरं का धर्म मंडळात बसलेल्यांचं नाही सांगत तिकडं आमच्या जुन्नर तालुक्यात तशी मंडळी तिडक्या चालीची मग देवाला पहिल्या नंबरला काय दिलं पाहिजे बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे आपल्या बरं का भक्त म्हणतोय आपण पण आपला बुद्धीचा निश्चय नाही आणि जोपर्यंत बुद्धी निश्चय होत नाही तोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही सांगणारी सांगून जातात नुसतं त्यांचं सांगायचं काम आहे तुमचं आमचा झाला सांगायचा धंदा तुमचा नाही सांगणारा सुधारला ना ऐकणारा घसरला भावा विठाला आपल्याला भक्तशा प्राप्त होत नाही काय होत नाही तर बुद्धीचा निश्चय होत नाही पहिल्या नंबरला बुद्धीच आपली इकडं नाही येत नाही म्हणून आपल्याला ती दशा प्राप्त झाली पहिली दशा आहे भक्त दशा भक्त दशा प्राप्त होण्यासाठी काय व्हायला पाहिजे त्यांनी कसं राहायला पाहिजे आशेचे 5 निवारले गेले पाहिजे भक्त म्हणायचे ना 7 पाशामध्ये बांधलेला आहे जीव जन्माला आला तेव्हा आणि कशामुळं जन्माला आल्यापासून आपल्याला भ्रांती तयार झाली मी कोण आहे याची आमच्या ज्ञानदादांनी सांगितलं तुला भक्ती करायची ना तुला परमार्थकडे यायचे ना मग पहिल्या नंबरला काय कर दोन्ही गुरी चावरची दिसतात पण शिवळवत आणू नका विठाला विठाला आहे कोण मी हा करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा निवृत्तीनाथाचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपण कोण आहोत बरं बोधले महाराज म्हणतात आलाशी कोठोनिया जाशी कवने रेठाया घरदार तुझे नाही अवघी लटकीत माया सावध होई बापा काळ लागला मापा प्रपंच गुंतू नको पाहे बुडत से पापा प्रपंची गुंतू नको ह्या प्रपंचात पापात गुंतल्याशिवाय राहणार नाही म्हणून साधक जो आहे भक्त जो आहे भक्त दशेमध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याची भ्रांती जावी लागते प्रत्येक जीवाला 7 पाशामध्ये बांधलेलं आहे आमच्या नामदेवरायांनी सांगितलं धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून आणि एकनाथ महाराज रामायणात सांगतात भ्रांती माझी 7 पाश पास म्हणजे बांधणे बरं गाढवाला बांधावा लागत नाही त्याला फक्त मालकाने कान धरायचा आणि खुट्यापाशी आणायचं आणि असा फक्त त्याच्या पायाला हात फिरवला ना रात्रभर ते गाढव तिथून हलत एका पाशात पासही नसतो पाश नसलेला पण नुसता हात फिरवला तरी ते गाढव तिथून हलत आता खरं सांगा आपल्याला कोणी बांधले का काय म्हणतात मरायला सवड नाही कीर्तनाला कसं यायचं लई टेन्शन डोक्याला आहे माझ्या खरं सांगा आपण कशाने बांधलेलो आहेत बंधनाचा तोडो फासा देऊ आशा
टाकून भक्ताईशे जाना गेले आशा पाश निवारुणी भ्रांती माझी सप्तपाश. एकनाथ महाराज म्हणतात भ्रांती म्हणजे किती पाश आहेत? सप्तपाश, 7. अहम दारा पुत्र पाश, ग्रह धन स्वजन पाश, आशा पाश 7वा. हे 7 पाशाने आपण जीव आपला जन्माला आल्यानंतर प्रपंचात बांधला गेलाय. साधू महात्मे काय करतात? हे सप्तही पाश साधू महात्म्याच्या जवळ जर गेलं, खरा साधू जीवनामध्ये जर भेटला तर आपले हे 7ही पास तुटतात. बरं, एकही पास राहत नाही. सगळेच्या सगळे पास तुटून आपण खरे भक्त बनले जातो. बंधनापासून उकलल्या गाठी आणि देता आली मिठी. जोपर्यंत बंधनापासून ह्या गाठी उकलत नाहीत ना आपल्या, तोपर्यंत आपली मिठी पडत नाही देवाच्या चरणावर. देवाच्या चरणावर मिठी पडण्यासाठी आपल्याला पहिली दशा प्राप्त झाली पाहिजे, भक्त दशा. त्याच्यासाठी जो जरा लवकर कार्यक्रम चालू व्हावा लागत होता, तो लेट झाला आणि मला जरा थोडासा बोर झालं मला लेट झाल्यामुळं. काय इथून पुढं परत काहींना फराळ करायचे असतात, कोणाला काय करायचं असते, टायमात नाही सुटलं. रेल्वेचा तिकडं आवाज आला तरी माणसं उठून जातात, कीर्तन किती चांगलं असू द्या, नाही तर कसंही असू द्या, थांबत नाहीत. कोणत्याही गोष्टी वेळेत व्हाव्या लागतात, वेळेच्या अवेळ होऊन चालत नाही. तुमच्या इकडं लहान मुलं शाळेत घालतात का म्हातारी माणसं? आता प्रौढ शिक्षण संस्था शासनाने काढली, पण ते प्रौढ काय करतील शिकून? बरं शिका ना का, काय हरकत नाही. पण एका गावामध्ये असा वर्ग होता प्रौढांचा, आणि त्याच्या शेजारी एका महिलेचं घर होतं, आणि तिला मिसरीची सवय होती. तिने ती मिसरी भाजली, म्हणजे तंबाखू भाजली, आणि जसा वास सुटला ना तसा कोणाच्या खोलीत गेला? या प्रौढ शिक्षण घेणारी जी होती ना विद्यार्थी, त्यांच्यामध्ये गेला. आता ती थकलेलीच गडी होती. जेव्हा शिका सुरू झाल्यात, शिकता शिकता काय हे नाही, शिकता शिकता जशी शिक आली तसंच खलास माता जाग्यावर. आता काय शिकून केलं यांनी? विठाला शाळेत तरुण घालतात नाही, लग्न कोणाची करतात? 65 वर्षे 60 वर्षे झाल्यावर. मग लग्न तरुणांची म्हणजे कधी करतात माहिती? जास्ती लेट झालं तर 30च्या आत करावा. मुलाचं लग्न लेट झालं तर कितीच्या आत करावा? 3 शी म्हणायच्या आत करावा. जिला पाहायला जाईल तिनं शी म्हणू नये बाया, आपल्याला वाटत नाही याचे केसच पांढरे झालेत, याचं दातच हलतोय. ती शी म्हणायच्या अगोदर लग्न उरकलं पाहिजे, भोजन वेळेत झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी वेळेत व्हाव्या लागतात. तसं जोपर्यंत ऐकणाराला आळस येत नाही आणि जांभळी देत नाहीत हो, अशा वेळेमध्ये कीर्तन व्हावीत. उगाच रेंगाळून ऐकून काय खरं? त्याच्या काही डोक्यात बसणार नाही. त्याच्या डोक्यात बसण्यासाठी एवढा हा खर्च, एवढा मोठा मंडप, डेकोरेशन, हे गायक वृंद, मृदुंगमणी, पेटी मास्तर, आमच्यासारखे महाराज, हे काय फुकट येणार आहेत का सगळे? एवढा खर्च करायचा कोणच्यासाठी? ही बसलेली मंडळी सुधारवण्यासाठी. हे जर सुधरत नसतील तर आमच्यासारख्यानी बॉम्बा मारून काही उपयोग आहे का? मग टायमात बॉम्बा मारावा का नाही त्यांनी? कधी मारावा? बॉम्बा मारून उपयोग होत नाही.
कथेची सामुग्री देह अवसानावर पाहिजे. मिलिटरीत भरती झाला ना अवसान गेले, हातात तलवार आहे आणि हातात बंदूक आहे ना अवसान गेले असं करते. समोरचा गोळ्या घालील आणि खलास होईल. बळ पेन्शनला त्रास, शासनाला पेन्शन द्यावं लागेल त्याच्या घरच्यांना. अवसानावर पाहिजे का नाही? मिलिटरीत भरती झाला म्हणल्यावर अवसानावर पाहिजे. अटेन्शन म्हणल्याबरोबर अटेन्शन झाला पाहिजे. तसं परमार्थाला लागला तो सावधान झाला पाहिजे, सावध झाला पाहिजे. सावध झालो आलो हरीच्या, असं सावधानतेनं भजन झालं पाहिजे. त्याच्यासाठी पहिल्या नंबरला भक्त दशा प्राप्त झाली पाहिजे. हे 6 प्रकारचे पाश तुटले पाहिजे. आणि ज्याचे 6 प्रकारचे पाश तुटतात त्याला भक्त म्हणतात. आणि भक्त झालेला हा साधक होतो कालांतराने. तो साधक, त्याची दशा कोणती आहे? तर साधकाची दशा उदास असावी. उदास साधकाची दशा आणि उपाधी नसावी. लोलुपता काय निद्रेशी जिनावे आणि भोजन करावे भरपूर. परिमित करा म्हणजे 2 घास कमी खावेत. आणि 2 घास कमी जर खाल्ले नाहीत, काहींना एकादशीला देखील कमी चालत नाही. 2 घास फराळाचं जास्त करतात. आणि इथं येऊन मग जांभळ्या आणि पुढं बसणाऱ्यांनी दिल्यावर डोक्याला टेन्शन येत कीर्तन करायचं. मागं देई ना कधी दिल्या तर विठ्ठल. सावध असलं पाहिजे. दशा उदास असली पाहिजे. कशावर? संसारावर उदास झाला पाहिजे. संसारात तो असला पाहिजे, पण कसा असला पाहिजे? एकनाथ महाराज सांगतात, पक्षी अंगणी उतरती ते काय गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी जवळी प्रार्थनाची दोरी. पक्षी अंगणात उतरतात, 2 दाणे टिपतात आणि तिथून उडून जातात. त्याला गुंतून राहत नाही. जेवढा मोठा प्रपंच करतो मनुष्य तेवढी त्यात शेवट जीव जायच्या टायमाला जीव जात नाही. त्याचं लक्ष त्याच्या आयुष्यात त्यांनी केव्हा सुतळीचा तोडा देखील सुई देखील दिलेली नसती. कोणाला दान म्हणून केलेलं नसतं. द्यायची सवय नसती. आणि शेवटच्या क्षणाला सगळंच्या सगळं दान करावं लागते, सोडावं लागते. सोडायची इच्छा नसली तरी सोडावं लागते. मग अगोदर पहिलं सोडायला शिका, थोडं थोडं द्यायला शिका. आणि थोडं थोडं जर धर्माला, देशाला, ज्यांना गरज आहे अशा गरजू विद्यार्थ्यांना, वृद्धांना जर आपण दिलं तर आपल्याला सवय लागेल द्यायची. आणि द्यायची सवय लागली ना का शेवटला देह त्यागाच्या वेळेला त्रास होणार नाही. म्हणून एकनाथ महाराजांनी सांगितलं, अंगणामध्ये जसे पक्षी उतरतात ना ते गुंतून राहत नाहीत, तसं आपण त्या अंगणाला चिटकून राहू नये. घर माझून, बायको माझी, मुलं माझी, नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, आणती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. अरे आणती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. घर कोणाचे, बायको कोणाची, कोणातच कोणी नाही. अंतकाळाच्या वेळेला एकट्याला प्राण्याला जावं लागते. म्हणून प्रत्येकाने सावध झालं पाहिजे. आणि सावध होऊन भजनाला लागलं पाहिजे. आणि हे जर कळालं नाही, तुम्हाला जर हे कळालं नाही ना तर काय होईल? काय जाणार आहे आमचं? सांगणारांचं काय जाणार सांगा तुम्ही? गेलं तर तुमचंच जाईल पाकिट.
कीर्तनकाराला? कीर्तनकाराचं काय जाईल सांगा? तुम्ही जर नाहीच ऐकलं, नाहीच केलं तर मग कशासाठी ये कीर्तन? पाकिट द्यायसाठी का तुम्ही ऐकण्यासाठी? तुम्ही ऐकलं पाहिजे का नको? ऐकून काय केलं पाहिजे? गोंगडं झटकलं आणि कीर्तन तिथंच फटकलं. त्याच्यासाठी कीर्तन आहे होय? टाईमपास आहे का? ज्याला टाईमपास करायचा आहे त्यांनी तिकडे जावा. ऑर्केस्ट्राला बरेच फडे तिकडे जावा, फडफड करावा तिकडे जाऊन. बरं, इथं टाइम पास आपला देवाने केला पाहिजे, त्याच्यासाठी कीर्तन ऐकायचंय. लक्षात घ्या, नाही ते आपलं आयुष्य फुकट जाणार आहे. आयुष्य जाताशे पहा, स्वहिताचा घोर वहा. म्हणून संतांनी जीव तोडून सांगितलं बर, विसरली तया थोर झाली हानी, पततील खानी 84च्या. परत फिरायला लागते, परत यावं लागते. पुनरपी जन्म पुनरपी मरण. या संसारामध्ये किती वेळा जन्मा यावी, किती भावे फजी. म्हणून या जीव ब्याला शरण गेला. विठोशी नित्य फजिती प्राप्त होते. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला व्यवहारातला, म्हणजे कळल. दिवाळीचा सण सगळी काही येतो, पण सगळ्यांनाच करता येत नाही. काही गरिबी असते, पूर्वीच्या काळात होती, आता नाही. आता भारत शासनाने मुक्त राशन केले, फुकट राशन मिळतं. ज्याला मिळतंय त्याला त्याचं महत्त्व कळत नाही. 72च्या दुष्काळामध्ये ज्यावेळेस मिलू खात होते ना, आणि मकाच्या भाकरी खात होते ना, ज्यांनी खाल्ल्यात त्याला महत्त्व कळतं अन्नाचं. आजही बी आज फुकट राशन मिळतंय, पण त्याचं महत्त्व कळत नाही. मग हे कोंबड्यांना टाकी दे राशन, अंडी जास्त द्यावात, आणि हे काय खात्यात? नाही, त्यांना डॉक्टरने सांगितलं म्हणजे मरणार नाही तुम्ही खाल्ले हो. बरेच वारकरी करोनामध्ये अंडी खाऊन मेले. ज्यांनी सांगितलं तो जगतो का? निष्ठा पाहिली जाते, लक्षात घ्या. आणि निष्ठेमध्ये जोपर्यंत, ज्याची निष्ठा जोपर्यंत दृढ होत नाही तोपर्यंत त्याला फलप्राप्ती होत नाही. साधू मरणी ओळखावा लागतो आणि शूर रणांगणामध्ये ओळखावा लागतो. शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. आमच्या मराठ्याचा एक खंडावीर होता. पानिपत मध्ये ज्यावेळेस लढता लढता खाली पडला आणि एका मोगलानं त्याच्या छातीवर पाय दिला, आणि छातीवर पाय दिल्यानंतर विचारलं, आप लढते हो क्या? त्यावेळेस आमच्या मराठ्याच्या बच्चानं उत्तर दिलं, काय? जिएंगे तो और भी लढेंगे. दत्ताजी शिंदे म्हणतात त्याला. अशी निष्ठा असावी लागते. देवाबद्दल देखील अशी निष्ठा असावी लागते. अभंग हे पाठांतरण गायन करण्यासाठी नाहीत लिहिलेले संतांनी. जो अभंगासारखं आचरण करतो तो ज्याचा अभंगासारखं, ज्याच्या अभंगासारखं आचरण करतो त्याच्यासारखाच झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याकडं म्हण आहे, फक्त बाप से बेटा सवाई होतो. व्याजा मुदलापेक्षा व्याज वाढते. आणि ज्या गुरुचा एकनिष्ठ शिष्य जो असेल, तो जर एकनिष्ठ असला तर त्याचं त्याच्या गुरुपेक्षाही
श्रेष्ठत्व प्राप्त होतं आणि त्याचं नाव अजरामर झाल्याशिवाय राहत नाही. निवृत्तीनाथांचं नाव घेणारी फार थोडी. आज एकादशी त्यांची पुण्यतिथी आहे. थोडी मंडळी जातात तिकडं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम म्हणणारी थोडीत. पण ज्ञानदेव तुकाराम वाजावं लागते हाताने. देवाचं भजन संतांचं भजन करावं लागतं ह्या हाताने. सगळी पाप आपण आपल्या हाताने करतोय. प्रत्येक जणाच्या हातून पाप घडल्याशिवाय राहत नाही. आपण म्हणतो कसा मरल चांगला तो, त्यांनी काय त्याच्या हाताने काय साधं पाप झालंय का? त्याला चांगलं मरण येणार नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं? कीर्तनात आले ना तर टाळ्या वाजवायच्यात. ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या त्या वेळेला टाळी वाजवावी लागते. ह्या हाताने केलेलं पाप असं टाळी वाजवली का ह्या हातातून निसटतं. आपल्या त्या हातातून त्याच्या हातात ते पाप राहत, टाळी वाजवल्यानंतर राहत नाही. मग ते पाप कुठं जातं? जे वाजवीत नाही त्याच्या डोक्यावर बसतं जाऊन. हां, मग पहिलं त्याच्या हातून घडलेलं पाप आणि याच्या हातचं पाप कुठं? एवढा बोजा घेऊन जायचं घरी. आपण केलेलं पाप तरी आपल्याला, आपण स्वतः केलेलं पाप तरी त्याचा बोजा तरी सहन होतो का आपल्याला? मग कशाला दुसऱ्याचा बोजा घेता? हां, मग काय करायचे? टाळी वाजवायची, भजन करायचंय, मोकळं बसायचं नाही. आपल्याला परत जन्म मरणाला यावा लागणार नाही, पण विसर पडू देऊ नका. जन्माला कशाला आलो त्याचा विसर पडलाय आपल्याला. आणि घोटाळा त्याच्यामुळं झालाय. दिवाळीचा सण सगळ्यांना करता येत नाही. त्या दिवाळीच्या सणाला बऱ्याच जणांनी स्वयंपाक केला, करंज्या बनवल्या होत्या, पण एका महिलेच्या घरी काही करंज्याचं सामान नव्हतं. तिथं पोरगं वासावासानी बऱ्याच ठिकाणी हिंडलं, त्याला वास आला. कशाचा? दिवाळीच्या सणाचा वास येतो बाहेर. याच्या इथं झाली, त्याच्या इथं झाली. याला वास लागला आणि तो म्हणला, आई मला तर बाकीच्यांच्या घरांमध्ये करंज्यांचा वास येतोय, आपली कवा करायची करंज्या? म्हणली केली असते पण मग आपल्याकडं सामान नाही, पैसे नाहीत एवढी. बरं तुझ्यासाठी करणार काही जरी झालं तर धर हे 50 रुपये घे आणि मारवाड्याच्या इथं जाऊन खसखस घेऊन ये. ते खसखस आणाय 50 रुपये घेऊन निघालं. जसं निघालं ना तिकडं तेवढ्यात पाऊस आला. एका लवला बसलास, पाऊस जातो. म्हणली ध्यानात ठेवलं का नीट? खसखस घेऊन ये. ते खसखस 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 म्हणतच राहिलं. आणि त्या लवला बसलं होतं. तेवढ्यात पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर सगळी रानातली जनावरं ट्रॅक्टर गावात आली आणि प्रत्येकजण म्हणायला लागला पहिलाच पाऊस झाला पण एवढी पचपच झाली, एवढी पचपच झाली, एवढी पचपच झाली. हे तिथं बसलं होतं ना उभं राहिलेलं. पाऊस उघडला आणि मारवाड्याकडे गेला. म्हणला मारवाडी दादा 50 रुपयाची पचपच द्या. मग मारवाडी म्हणला आतापर्यंत मी सगळी घेऊ पासऱ्याचं दुकान आहे माझ्याकडं, सगळी वाण आहेत माझ्याकडं, पण पचपचीचा वाण काय माझ्याकडं? अरे खरं सांग काय काय पाहिजे तुला? म्हणला दुसरं नाही, पचपच पाहिजे. माझ्या आईनं सांगितलं पचपच घेऊन ये. म्हणलं इथं नाही मिळत, तुझ्या आईला नीट विचारून ये जा. परत माघारी गेलं आणि माघारी गेल्यानंतर आईला सांगितलं आई त्या मारवाडी दादानी काही मला पचपच दिली नाही. अरे बाळा तुला पचपच नव्हती सांगितली, खसखस सांगितली होती. खसखस होय? मी काही सरलो काही नाही. जा परत आणि खसखस घेऊन ये जा. खसखस आणायला चालला गडी. तेवढ्यामध्ये तिथं पाणी सकाळच्या महिला रांधीत होत्या, वर काढीत होत्या. त्या गावामध्ये
सरपंच जो होता त्याच्या कारकिर्दीमध्ये वीर मंजूर झाली होती आणि पाटलांनी खांडली होती. तिला पाणी लागलं होतं. दोन्ही बायका, एक पाटली आणि एक सरपंच चिंतित आली होती. पहिला सरपंचीनं पोर आतमध्ये टाकला होता ना, तिचा पोर हिनं ओढून धरला आणि हिचा सोडला. आणि दोघी बी एकमेकाला म्हणायला लागले, पहिलं वडील तर मी वडील, माझ्या नवऱ्याने खांडलाय. ती म्हणायची माझ्या नवऱ्याने मंजूर केला म्हणून, नाही तर तू काय खांडीत. पोर तिथंच राहिलं आणि यांची जाटापट लागले बा एकमेकीला. बरं एकदा महिलांचा भांडण रंगात आल्यावर तुम्हाला कल्पना नाही. जोपर्यंत तिनं बटन दाबलेलं नाही, इथं बटन आहे बरं, म्हणजे असा पदर खाऊन असा इथं जवळ खावला नाही तोपर्यंत बरं. पण इथं एकदा पदर खावला मग कोणी येऊ द्या मध्ये ऐकत नाही. आणि जेव्हा जिंजा धरायला सुरुवात केली, हां, तेवढ्या 2-3 म्हातारी आली. अरे सोडा सोडा सोडा, कशाला कचकच करता, कशाला कचकच करता. हे तिथून चाललं होतं, ते बारकाईने पाहत होतं. आणायला काय चाललं होतं, खसखस. आणि ध्यानात काय बसलं, कचकच. हां, आणि कचकच बसली. आणि कचकच बसल्यावर परत मारवाड्याकडे गेलं. म्हणला, मारवाडी दादा 50 रुपयाची कचकच द्या. तो मला लाज वाटली पाहिजे. मगाशी आला म्हणला पचपच झाली, पचपच पाहिजे, आता कचकच म्हणतो. हां, चालता वळी तू. जेव्हा एक कानामागं चढवली, परत ऐक गेलं. म्हणलं आई, तो मारवाडी काही कचकच देत नाही. ती म्हणली इकडे मुर्द्या, तुला एवढे जन्नात राहत नाही. इकडे इकडे तिकडे ठणकं खाल्लं, इकडे बोलावलं जवळ, इकडे इकडे जवळ बोलावला. तेव्हा एक कानामागं टेकवली. काय सांगितलं, ठणका दिला, सांगितलं खचखच. म्हणला आता ध्यानात राहील. आपली परिस्थिती तशीच आहे. आपण जातोय माघारी, येतोय परत, जातोय येतोय, जातोय येतोय. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे, म्हणून या जीव बिहाला. आणि तिथं आपलं फसलोय आपण, आणि आपल्याला विसर पडलाय. आपण साधक दशेमधून सिद्ध दशेला जायला पाहिजे, पण सिद्ध दशेला जात नाही. आणि तुकोबराय म्हणतात, देवा मी सिद्ध दशेला आलोय, पण मी साधक दशेला आलोय, परंतु मला सिद्ध दशेला येण्यासाठी कोणती दशा प्राप्त करून घेऊ. कयाशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा धुरतशी. सिद्ध दशा प्राप्त होण्यासाठी, संत दशा प्राप्त होण्यासाठी साधकाची चित्त धुरलं पाहिजे. ते धुरत नाही. त्याच्यासाठी साधक हा गुरुभक्त असला पाहिजे. गुरुवर एवढं प्रेम असलं पाहिजे का गुरु त्याची माता आहेत. गुरु आमची कुलदेवता, गुरु माता, गुरु पिता, गुरु आमची कुलदेवता. अशा पद्धतीनं कुलदेवतेसारखं आपण त्याच्यावर स्मरण असावं आपलं. आपण तसं करत नाही. नामचिंतन करत असताना आपलं विस्मरण होतं. नाम जप तसे वैखरी, चित्त धावे विषयावरी. ऐशे कैशे ते स्मरण, आणि स्मरणा माझी विस्मरण. लक्षात घ्या, अंतःकरणापासून जर देवाला वरलं, देहभाव देवाला समर्पण केला. तुम्ही पहा इथे हे भाऊ नाचतात खाडे महाराज, यांच्या पायामध्ये एकूण 5 किलो आणि तिकून 5 किलोचे देह समर्पिजे
5-5 किलोचे घुंगरं आहेत पायामध्ये. एवढी 5-5 किलोची घुंगरं बांधून, वय मात्र आता जर बघितलं ना तरुण नाही. हे ACP होते, तुम्हाला कल्पना नसेल. यांनी फौजदारकी सोडून दिली, ACP सोडून दिलं आणि नातो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कमी नव्हतं त्यांच्या जीवनात. पण सर्व संग परित्याज्य माम एकम शरणम मुराज्य. आमचा त्या भागात आश्रम आहे जामखेडला 5.5 एकरमध्ये. मला चांगली कल्पना आहे यांची. असो ऐसा कोठे आठवची नाही, देही तर विदेही भोगुदाशा. तेही नाचत असताना तालात नाचले जातात. ताल लय या सगळ्या गोष्टी साधल्या जातात. मुरदुम मण्याचा ठेका आणि त्यांचा ठेका एक बसावं लागतोय, नाही तर उगच कोणी काही नाचायचं नाही. ठेका सोडून चालत नाही. या सगळ्या गोष्टी त्यांना प्राप्त होऊन त्यांनी ते केले. आपल्याला तरुणांना देखील साध्य होत नाही. तरुण नाचत नाही. मग अशी एकच पावली खेळायला लावली सुरुवातीला. या इथली 2-4 जणच खेळत होती, बाकीची त्यांच्याकडे पाहत होती. का तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणपणामध्ये परमार्थ करावा लागतोय. कीर्तनात नाचलं पाहिजे. कीर्तनाचे नि नटनाचे. धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. धन्य जगी तोची एक. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची, धन्य जगी तोची, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. धन्य जगी तोची एक. तोच एक हरिरंगात नाचतोय. आपण संत दशेपर्यंत येऊन थांबूया बरं. अजून 4 प्रकारच्या दशा आहेत सांगायला. भावदशा कशाला म्हणायची, विवेक दशा कशाला म्हणायची, वैराग्य दशा कशी असते, या सगळ्या दशा अवघ्या दशा येण्याची साधती. मुख्य उपासना सगुण भक्ती, प्रगटे हृदयीची मूर्ती आणि भाव शुद्ध जाणू निया. सगळ्या दशा कशाने प्राप्त होतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. नाम मंत्र तो परम बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्म आणि अधर्म. नाम परब्रह्म वेदाची. सगळ्या दशा कशाने प्राप्त होतात. नामा परते जगी साधन सोपे नाही. सगळ्या सोपं साधन ते आणि आवडीने. म्हणून कयाईशी दशा येईल माझे अंगा. चित्त पांडुरंगा दुरतशी. दुसरं चरण. हो
देह नाठव म्हणजे आठवडायला पाहिजे नाही पाहिजे देहात आठव नाठव गेले भावानी अभाव झाला स्वयंमेव पांडुरंग अशा पद्धतीचं भजन जर झालं महाराज तर ती दशा प्राप्त होईल सिद्ध दशा आणि ती सिद्ध दशा प्राप्त झाल्यानंतर त्याला त्या भक्तीचं वर्म करतं भक्तीची वर्म दयाची हाती दया धरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवदती दुरी दवडीता अशी क्रिया व्हायला पाहिजे पण त्याच्यासाठी वर हात पाहिजे आपले आपण कसे पाहिजे वर हाताचे पाहिजेत वर हाताचे अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये वर हाताची माणसं लागतात जोपर्यंत वर हात होत नाही तोपर्यंत शरणागती पत्करली जात नाही अच्युतम केशवम
जय विठ्ठल